सनातन सारथी न्यूज, एक भारत एक आवाज। नॅशनल एज्युकेशन परिषद नागपूर यांच्या वतीने दिला जाणारा 2026 सालचा अत्यंत मानाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कारच यवतमाळ जिल्ह्यातील शेळू ता आर्णी येथील सुपुत्र व प्रसिद्ध समाजभूषण सूरज सुधाकरराव पवार यांना नुकताच प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार वितरण सोहळा 10 जानेवारी 2026 रोजी नागपूर येथील राणी झाशी चौकातील फत्तेचंद मोर हिंदी भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी प्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते सूरज पवार यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले। सूरज पवार हे बंजारा समाजातील ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी कवी आणि पत्रकार म्हणूनही आपली ठळक ओळख निर्माण केली आहे। सामाजिक बांधिलकी, साहित्यिक योगदान व पत्रकारितेतील कार्याची दखल घेत नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषदेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती। सूरज पवार यांना साहित्याचा वारसा घरातूनच मिळाला आहे। त्यांचे वडील सुधाकरराव पवार हे नामवंत साहित्यिक होते। हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जीवनावर आधारित वसंत गीतांजली या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी सूरज पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। उल्लेखनीय बाब म्हणजे सूरज पवार यांना यापूर्वीही त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्यासाठी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। या राष्ट्रीय सन्मानामुळे आर्णी तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। या अनुषंगाने ते विद्यार्थ्यांना दालन सुरू केलेलं आहे। सूरज सुधाकर पवार